कन्या राशी 9 जून ते 15 जून 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी जून महिन्याच्या नव्या आठवड्याला सुरुवात होणार आहे। 9 ते 15 जून हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जूनच्या नव्या आठवड्यात शुभ धनलक्ष्मी योग तयार होईल। या आठवड्यात चंद्र वृश्चिक राशीत आणि मंगळ सिंह राशीत भ्रमण करेल, त्यामुळे लक्ष्मी योगाचे शुभ संयोजन तयार होत आहे। ज्योतिषशास्त्रात धनलक्ष्मी योगाचे वर्णन खूप शुभ मानले गेले आहे। ग्रहांच्या या स्थितीमुळे कन्या राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे। या राशींना केवळ करिअरमध्ये यश मिळणार नाही, तर मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता देखील असेल। चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल। कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण आणि योजनांचे पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ आहे। तुम्ही तुमच्या क्षमता चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल आणि निर्णय घेताना अधिक सावधगिरी बाळगाल। विचारपूर्वक पुढे जाण्याची ही वेळ आहे। प्रेमात तुम्हाला स्थिरता आणि परिपक्वता जाणवेल। तुमचा जोडीदार तुमचे शब्द गांभीर्याने घेईल। तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव मिळू शकेल। एकमेकांच्या सहवासात तुम्हाला शांती लाभेल। कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कधी कधी आनंददायी तर कधी कधी आव्हानात्मक असू शकतो। आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या आणि कौटुंबिक समस्या असू शकतात, परंतु वडिलांच्या सल्ल्याने उपाय शक्य होतील। कन्या राशी या आठवड्यात घराची व्यवस्था राखण्यासाठी तसेच इतर कामांसाठी हा आठवडा चांगला राहील। जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यावर त्वरित काम करा। घरात बदलांशी संबंधित काही काम देखील होऊ शकते। महिला त्यांच्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडतील। तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि आदर वाढेल। तुम्हाला मीडिया आणि संपर्काद्वारे व्यवसायात काही विशेष माहिती मिळू शकते। ही माहिती तुमच्या कामात प्रगती करण्यासाठी फायदेशीर ठरेल। नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते। तरुणांना त्यांचे पहिले उत्पन्न मिळणार आहे। घरातील वातावरण आनंदी असेल। अनोळखी लोकांशी बोलताना मर्यादा पाळा, अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात भांडणे होऊ शकतात। कन्या राशी 9 जून रोजी गुरु तुमच्या कर्क शासित समुदाय क्षेत्रात प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्हाला पोषण देणाऱ्या मैत्री, नेटवर्क आणि दृष्टिकोनांचे वर्ष सुरू होते। जिथे तुम्हाला पूर्णपणे स्वतःला असण्यास सुरक्षित वाटते, अशा जागी एकत्र येण्याचे, सहनिर्मितीचे आणि कल्पना सामायिक करण्याचे हे तुमचे आमंत्रण आहे। 11 जून रोजी धनु राशीतील पौर्णिमा तुम्हाला तुमच्या भावनिक पायांची तपासणी करण्यास सांगते। घर आता कसे वाटते आणि तुम्हाला त्यात परत येण्यास कोण मदत करते। त्यानंतर 15 जून रोजी गुरु शनी चौक तुम्हाला जवळीक आणि गोपनीयतेमधील संतुलन एक्सप्लोर करण्यासाठी आमंत्रित करतो। जेव्हा स्वतःचा खुलासा दोन्ही बाजूनी होतो तेव्हा विश्वास निर्माण होतो। अधिक खुलासा सुरू करा आणि कोण ते जुळवू शकते ते पहा। कन्या राशी या आठवड्यात तुम्ही दीर्घकालीन नुकसान होण्यापेक्षा अल्पकालीन नफा टाळावा। या आठवड्यात तुम्ही तुमचे काम दुसऱ्याच्या हातात सोपवणे टाळावे। जर तुम्ही भागीदारीद्वारे व्यवसाय करत असाल तर तुम्ही या बाबतीत पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमचे करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्याचे स्वप्न पाहाल, परंतु ते अंमलात आणण्यासाठी तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहावी लागेल। या काळात तुम्हाला घराच्या दुरुस्तीवर किंवा आरामाशी संबंधित काहीतरी खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागू शकतात, ज्यामुळे आठवड्याच्या मध्यभागी वाढत्या खर्चाबरोबरच तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील चिंता असू शकते। अशा परिस्थितीत या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या जबाबदारीसह तुम्हाला अन्न आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। कन्या राशी तुम्हाला या आठवड्यात समतोल राखून वागावे लागेल। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी लाभदायक वातावरण लाभेल। नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल। वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवू शकतात, त्या मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला आपल्या कौशल्याचा चांगला वापर करता येईल। तुमच्या निर्णय शक्तीची प्रशंसा केली जाईल। तुम्हाला ऑफिसमध्ये आपले विचार आणि कल्पना मांडता येतील। व्यावसायिकांना चांगला लाभ होईल। नवीन ग्राहक मिळतील। तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल। कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे, तसेच आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवा। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी एकाग्रतेने चांगला अभ्यास करावा। तुम्हाला मेहनतीशिवाय यश नाही। कन्या राशीला आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळणार आहेत। तुम्हाला या आठवड्यात उत्पन्नाचे स्रोत मिळतील। तुमचे अडकलेले पैसे मिळतील। तुम्ही जमीन किंवा मालमत्तेत गुंतवणूक करू शकाल। तुम्हाला अचानक
लाभ होऊ शकतो, पण अनावश्यक आणि अनपेक्षित खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही अधिक बचत करण्यासाठी काही दीर्घकालीन गुंतवणूक करावी. आपले बजेट व्यवस्थित बनवा. कन्या राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला अपचनाचे त्रास जाणवू शकतो, त्यामुळे ताजे अन्न खा आणि भरपूर पाणी प्या. आरोग्याला प्राधान्य द्या. तसेच नियमित योग व व्यायाम करावेत. यामुळे आरोग्यात सुधारणा होऊ शकते. कन्या राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. भावंडांची सलोख्याने वागावे. घरामध्ये एखाद्याच्या समारंभाची तयारी होऊ शकते. कन्या राशीच्या प्रेमजीवनात तुम्ही आपल्या जोडीदारासोबत एकत्र वेळ घालवाल. यामुळे नाते अधिक दृढ होईल. तुम्हाला जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. कन्या राशीच्या वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. कन्या राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हिरवा आहे. भाग्यशाली अंक 9 असेल. भाग्यशाली दिवस शुक्रवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी करिअरमध्ये वाढ होईल. तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळेल. एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.